तलाव म्हणा, मनुष्य म्हणा, कोणी म्हणा, शेवटून सगळ्यांचा दाता हा ईश्वरच आहे. त्याच्यामुळे ईश्वराची ओळख काय नवीन होते असं प्रकार नाही आणि ईश्वराचीच देणगी आहे की सगळं ठाण्याला आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे निश्चितपणे याबद्दल उशिरा का होईना किंवा कालांतराने लोकांना ईश्वराचं महत्त्व कळतंय आणि ईश्वर कशात बसला हेही लोकांना कळतं. मग होणारं संत मग भले ते सुंदर तलाव असो किंवा एखादं होणारी डेव्हलपमेंट असो, तेही आपण ईश्वर रूपातच बघू शकतो. कारण जे काही चांगलं आयुष्यात माणसाच्या घडतं ते ईश्वराच्याच प्रेरणेने घडतं. त्याच्याकडे आपण मागत असतो माझ्या आयुष्यात घडव काहीतरी चांगलं व्हावं. म्हणजे आपण बघत असतो तर एखादा रस्ता जरी म्हटला तरी आपण बघा घरातून निघालो का ट्रॅफिक लागली तरी माणसाला स्ट्रेस सुरू होतो. तेच रस्ते मोठे झाले आणि जायला लागलं का पहिला माणसाचा स्ट्रेस जातो. म्हणजे काय ईश्वराकडे शांती मागतो, ती थोडक्यात शांती आपल्याला मिळत असते. त्यामुळे चांगली ओळख आहे ठाण्याची होते ती. आजकाल ही जशी स्थापनेपासून आहे तशीच फक्त भक्तांचा ओघ वर्षानुवर्ष वाढायला लागलाय. पूर्वी एक छोटंसं म्हणजे मंदिर म्हणून फेमस होतं, पण आता तुम्ही बघाल तर कुलस्वामिनी सगळ्यांची जवळजवळ तुळजाभवानी म्हणजे कुलस्वामिनी झाली. अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आणि प्रत्येकालाच काय तुळजापूरला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे लोक भाविक इथे येतात, दरवर्षी उत्साह वाढतो आणि एक तीर्थस्थळ म्हणून नावारूपाला आलेला त्याचा निश्चितपणे आनंद वाटतो. या प्रसंगी तुळजाभवानी प्रसंगी आपण काय मागितलं? नवीन पक्ष आहे, नवीन वाटचाल आहे, नाही, नवीन पक्ष कुठलाही असला तरी शेवटून मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आणि हेच मागीन लोक देवाकडे कायम मागणं असतं की सर्वांना सुखी समाधानी आणि समृद्धी ठेवणं.